जळगाव शिक्षण विभागात मार्च एंडला काय शिजतंय? 2. संशयास्पद व्यक्तींमुळे खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. जळगाव प्रतिनिधी. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस मार्च 31 असतानाच जळगावच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात आज दुपारी जो हायव्होल्टेज ड्रामा रंगला त्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयात 2 अज्ञात व्यक्ती शासकीय फाईल्सची तपासणी करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. आज दुपारी शिक्षणाधिकारी कार्यालयात 2 व्यक्ती फाईल्सची कसून तपासणी करताना दिसून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या स्वतः कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत या 2 व्यक्तींना कार्यालयात बसून शासकीय कागदपत्रे तपासण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. सुरुवातीला या व्यक्ती SITचे अधिकारी असल्याच्या बातम्या पसरल्या, ज्यामुळे पत्रकारांनी तातडीने कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र तपासाअंती कळाले की या व्यक्ती शिक्षण विभागाचेच काम करत होत्या. संशयाची सुई अधिक गडद. या प्रकरणातील काही प्रश्न प्रशासनाला निरुत्तर करणारे आहेत. ID कार्ड का नव्हते? जर त्या व्यक्ती अधिकृत कामासाठी होत्या तर त्यांच्याकडे ओळखपत्र का नव्हते? अधिकारी नसताना तपासणी कशी? साहेबांच्या कॅबिनमध्ये कोणीही नसताना तिसऱ्याच व्यक्तीने शासकीय फाईल्स हाताळणे हा प्रोटोकॉलचा भंग नाही का? कागदपत्रांची हेराफेरी. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर आधीच बोगस शालार्थ ID मंजूर केल्याचे गंभीर आरोप आहेत. अशातच मार्च एंडच्या नावाखाली जुने पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा कागदपत्रांची हेराफेरी करण्यासाठी तर हा बनाव रचला गेला नव्हता ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. SITच्या नावाने अफवा की षडयंत्र? सामान्य कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात फाईल्स तपासण्याचे धाडस कोणाच्या सांगण्यावरून केले? हे कर्मचारी नेमके कोणाचे खास आहेत आणि ते खास व्यक्तीही कार्यालयात का नव्हते, याची चर्चा आता रंगू लागली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयातील हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संशयास्पदरित्या फाईल्सची तपासणी करणाऱ्या त्या 2 व्यक्ती कोण होत्या आणि त्यांना कोणाचे अभय होते? मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. संतप्त नागरिक व संघटना. जळगाव मागणी. आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. बोगस शालार्थ ID प्रकरणाचे सावट आधीच कार्यालयावर असताना आजच्या या संशयास्पद प्रकाराने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जळगावातून जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट. वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव.